जानू जानू मला तुझा फोन दे. आपण तुझ्या फोनमध्ये फोटो काढला होता छत्रीसोबत. आय नो. फोटो 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 कुठे गेला? फोटो कुठे गेला जानू? हा फोटो जयंत सर. नाही जानू, काहीतरी गडबड आहे ही. जानू काहीतरी गडबड आहे. मला आठवतंय ना, ही छत्री आपण एकत्र घेतली होती. काय हो जयंत सर, मी एवढ्या एक्साइटमेंट मध्ये तुम्हाला छत्री दाखवायला आले आणि तुम्ही काहीतरी वेगळंच घेऊन बसलाय. आम सो सॉरी जानू. नाही पण खरंच छान आहे छत्री. मला खूप आवडली. हो, मग आपण अजून एक मागवायची. हा नको नको नको, अजून एक कशाला, एक आहे ना, बस आहे. मी पाणी पिऊन आलो. हो. भावना, काय काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी? काय तुला परत कोणी काही बोललंय का? नाही अहो, मला वाईट वाटतंय म्हणून माझ्या डोळ्यात पाणी नाही आहे. उलट तुम्ही माझ्या पाठीशी इतक्या ठामपणे उभे आहात हे बघून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तुम्हाला खरंच सांगते सिद्धिराज, तुमच्याशी लग्न करणं हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट डिसिजन होता. म्हणजे तुम्ही माझ्या आयुष्यात जर का नसतात ना, तर मला प्रेम म्हणजे काय, एकमेकांची साथ देणं म्हणजे काय हे कधी कळलंच नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण दुसऱ्यांसाठी किती आणि काय काय करू शकतो ना, हे तुम्ही शिकवले. तुम्ही मला नुसतं जोडीदार म्हणून प्रगल्भ नाही केलंय, सगळ्यांच्या उपयोगी कसं पडावं ते सुद्धा सांगितलंय. भावना, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझ्या आयुष्याला नवीन अर्थ मिळाला. प्रेम निभावणं म्हणजे नक्की काय करायचं असतं ते मला तुझ्यामुळे कळलंय. बघ, लोकांसाठी कामं तर मी आधी सुद्धा करायचो, पण त्या कामाला नवीन दिशा सापडली फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. खरंच आपण दोघं एकमेकांशिवाय अपूर्णच होतो का? एक मिनिट इकडे इकडे, तुम्ही आधी बसा. नाही नाही, ऐका जरा प्लीज, माझ्यासाठी एक गोष्ट ऐकाल? अगं तुझ्या शब्दाबाहेर कधी गेलोय का मी? ऐका ना, मग प्लीज तुम्ही सिंचनाला माफ करा ना. ऐक ना, कारण अहो तुमची सख्खी बहीण आहे. ऐक ना, ते सगळं जाऊ दे. मी आता तुला मिठी मारली ना, तेव्हा मला आपल्या बाळाची लाथ जाणवली. अगं काय? अहो काही काय बोलताय सिद्धिराज? अरे! इतक्या लवकर कसं होईल? अगं असं का नाही होणार? आई शपथ तुला सांगतोय, म्हणजे त्याला कदाचित कळलं असेल ना की त्याचा बाबा जवळ आलाय म्हणून. सिद्धिराज, एवढ्या लवकर बाळ लात कसं मारेल? केवढूच अरे विषय काय, आपलं बाळ आहे ते केवढं स्ट्रॉंग आहे. खरंच सांगतो, जाणवली. काहीतरीच तुमचं. हसतेस काय माझ्यावर? मी आई शपथ सांगते ते मला लाथ जाणवली म्हणजे अहो, नाही हो. अरे अहो सिद्धिराज, काय? हो या लाथीवरनं आठवलं मला की आज डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती, आपल्याला सोनोग्राफीला जायचं आहे. अच्छा, आता तुला मला चुकीचं सिद्ध करायचंय म्हणून सोनोग्राफीची अपॉइंटमेंट वगैरे मध्ये आणतेस. अहो नाही, खरंच नाही 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 sonography नाही आहे. नाही, अगं तुझा मुळात विश्वासच नाही ना नवऱ्यावर तुझा. काय तुमचं चला अरे उशीर काय होतोय. काय हेच हेच विश्वास नाही म्हणतात ना ते हेच. अहो, अरे देवा, अजून चला. काय दिवस बघायचेत मलाही माहित नाही. परत तूच डिलिव्हरी काय?
हाउ इज दिस पॉसिबल? अय्या, माझं पार्सल आलंय वाटतं. जैन सर पटकन दार उघडा ना, नाही तर त्याला वाटेल आपण घरात नाही आहोत आणि तो निघून जाईल. उघडा उघडा उघडा. या शो. मॅडम OTP. हो, मी पटकन फोन घेऊन आले. हा थांबा. ए काय चाललंय तुझं? असं सारखं सारखं काय येतोयस? अहो कुठे सारखं सारखं, पहिल्यांदाच तर आलोय. हे खोटं बोलू नकोस. मला माहिती ना, आता तू थोड्या वेळापूर्वी पार्सल देऊन गेलायस. अहो कसं शक्य आहे, आजच्या दिवसातली पहिलीच डिलिव्हरी आहे आणि बघा पेमेंट पण झालंय. ही ऑर्डर घ्या आणि मला जाऊ द्या. दादा OTP आहे 9534. 9534. थँक्यू. हां वेलकम. पार्सल. जानू, हे काय चाललंय? ही म्हणजे ही भूताटकी चालली आहे का? आणि टेल मी वन थिंग, जस्ट टेल मी वन थिंग, आपण 3-3 वेळा छत्र्या का मागवतोय? आणि प्रत्येक वेळी दार उघडल्यावर आपण हेच का म्हणतोय की ही छत्री आपण पहिल्यांदाच मागवली आहे? मला खरं सांग जानू, तू माझ्यासोबत गंमत करतेस का? जैन सर, मी का गंमत करू तुमची? तुम्ही जरा शांत बसा. नाही बसू शकत मी शांत. अजिबात शांत बसू शकत नाही मी. जानू, मला माहिती ना आता काय होणार. आता तू हे पार्सल उघडणार, मग म्हणणार किती छान छत्री आहे ही, मोठी आहे, आपण दोघेही यात मावू शकतो, रोमॅन्टिक वॉकवर जाऊ शकतो. अय्या जैन सर, तुम्हाला कसं कळलं हे सगळं? नाही म्हणजे तुम्हाला आता माझ्या मनातलं सुद्धा ऐकू येतं का? खरंच आता मला असं वाटतं की आपण दोघे सोलमेट्स आहोत. इनफ जानू, प्लीज इनफ. प्लीज अशी नको वागूस माझ्याशी. अगं जानू, ही छत्री आपण घेतली होती. प्लीज ट्रस्ट मी. ही छत्री मी माझ्या हाताने किचनच्या काउंटरवर ठेवली होती. मी दाखवतो, ये तुला दाखवतो. हो जैन सर. हे बघ इथे. अरे इथली छत्री कुठे गेली? जैन सर, हो कुठे आहे इथे छत्री? छत्री तर माझ्या हातात आहे, ही बघा. काय होतंय तुम्हाला? नाही जानू, मला ना असं वाटतं की मला काहीतरी होतंय. आय एम सिरियस. आय फील देयर इज समथिंग रॉंग विथ मी. हे बघा जैन सर, शांत व्हा आधी. आणि काहीही झालेलं नाहीये तुम्हाला. मी सांगते नक्की काय झालंय ते. काल रात्री एकतर आपल्याला ऑफिसमधून घरी यायला उशीर झाला, त्यात तुमची झोप झालेली नाहीये, त्यामुळे तुम्हाला स्ट्रेस आलाय. आणि तुम्हाला सांगू का, स्ट्रेसमुळे ना कधी कधी आपल्याला असं वाटतं की काही गोष्टी लूपमध्ये घडतायत, पण तसं काहीही नसतं. तुम्ही शांत व्हा, तुम्हाला काहीही झालेलं नाहीये. माझा नवरा खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याला काहीच होऊ शकत नाही.